नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बटाट्यापासून डिश बनवत आहे। 2 बटाटा घेतलेले, किसून घेतलेले आहे बटाटा आणि दोन्ही बटाटा किसून घेतलेले आहे। छान स्वच्छ धुवून टाकूया। 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकलेले। इथे कढई किंवा पॅन घेऊया। इथे पॅन घेतलेला आहे। थोडंसं तेल टाकूया। यामध्ये जिरे टाकलेलं आहे। जिरे छान होऊ द्यायचं। आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून सहज चटपटीत डिश बनवून तयार होतं। जिरं झालेलं आहे। बटाटा 2-3 पाण्याने धुवून टाकलेला। स्टार्च असतो बटाट्यामध्ये, तो निघायला पाहिजे। यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे। बटाटा फार वेळ लागत नाही शिजण्याकरिता, कारण आपण किसून घेतलेला आहे। 2-3 मिनिट मध्ये बटाटा शिजत असतो। आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 2-3 मिनिट बटाटा शिजून घेतलेला आहे। इथे बाजूला आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे। अर्धा कप पेक्षा थोडाच जास्त रवा घेतलेला आहे। बटाटा 2-3 मिनिटमध्ये शिजलेला आहे, तर यामध्ये आपण रवा टाकूया। कोथिंबीर टाकलेला आहे आणि हिरवी मिरची। इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे लाल तिखट किंवा लाल मिरची मिक्सरमध्ये फिरून घेतली तरी चालेल। मिरची टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। रवा जो आहे तो बटाट्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि पाणी आपल्याला बघा, आपण रवा घेतलेला आहे त्यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। अर्धा कप रवा घेतलेला आहे, तर 1 कप पाणी घेतलेलं आहे। याप्रमाणे आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता आपल्याला रवा आणि बटाटा छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। चटपटीत डिश आहे, क्रिस्पी बनतं आणि मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार। छान असं बटाटा आणि रवा मिक्स झालेला आहे। इथे हिरवी मिरचीचा वापर कमी जास्त करू शकतो। मी इथे कमी प्रमाणातच टाकलेली आहे आणि फार जास्त मसाल्याचा वापर नाही करायचा आहे। जे आपल्या घरी साहित्य आहे त्यामध्येच आजची डिश बनवून तयार होतं। बघा, सहज बटाटा आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे, तर डिश मिश्रण जे आहे ते नॉनस्टिक पॅन आहे तो सोडत आहे, तर समजायचं आपला मिश्रण पण बनवून तयार आहे। घट्ट येत असतं याप्रमाणे पूर्ण रवा बटाट्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। आता आपण थंड होण्याकरिता बाजूला ठेवूया। थंड होऊ द्यायचं, तेव्हापर्यंत झाकून ठेवलेलं मी। थंड झालं की आपण हाताला तेल घेऊया आणि छान अशी डिश बनवून घेऊया। थंड होऊ दिलेली। बघा, छान असं मिश्रण बनवून तयार आहे। आता आपण गोळा घेऊया, थोडा छोटा मोठा कोणता पण आकार घेतला तरी चालेल। मी निंबूप्रमाणे गोळा घेतलेला आहे आणि निंबूप्रमाणे गोल आकार किंवा चौकोनी, आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो। मी आज चौकोनी आकार देऊन डिश बनवून घेत आहे। बघा, छान असा चौकोनी आकार दिलेला आहे। पुन्हा मी एक चौकोनी आकार देऊन डिश बनवून घेत आहे। ही डिश लहान मुलांना खूप आवडणार, कारण आपण बटाट्याचा वापर केलेला आहे। क्रिस्पी बनत असतं, फार तेलकट पण बनत नाही। फार वेळ लागत नाही ही डिश बनवण्याकरिता। फक्त जे रवा आणि बटाटा शिजून घेतलेला आहे तो थंड व्हायला पाहिजे। नंतर आपल्याला या पद्धतीने छान असा आकार देऊन डिश बनवून घ्यायची आहे। बघूनच वाटत आहे चटपटीत, तशीच खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे। बनल्यानंतर लगेच मुलं खाण्याकरिता घेणार। चटपटीत आहे आणि आपल्या घरी जे साहित्य असतं, खूप कमी मसाल्याचा पण वापर केलेला आहे, त्या साहित्यामध्येच बनवलेले आहे।
मीडियम गॅसवरच तळून घेत आहे. आणि तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपली जी डिश आहे ती अलटपलट होणार, नाहीतर आपली जी डिश बनवून घेतलेली आहे ती चिकटणार. तेल गरम असलं तेव्हाच आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि नंतर मग छान असं शिजवून घ्यायचं आहे. हलका ब्राऊन कलर येतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ही डिश आपण शॅलो फ्राय पण करू शकतो, पण क्रिस्पी कुरकुरीत पाहिजे असेल तर या पद्धतीने छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. फार तेलकट होत नाही. बघा, हलका ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. बघूनच वाटत आहे ना चटपटीत, तसेच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. आधी बनवून बघा, कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तरच प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चटपटीत डिश आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून सहज आपण बनवू शकतो. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे, चटपटीत तर आवडतंच. बघा, छान अशी डिश बनवून तयार आहे. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.